आज सोमवार तर आज 2500 रुपये खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, दिव्यांगांचे पैसे 2500 रुपये खात्यामध्ये लाईव्ह इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे. तर आज सोमवारपासून वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं मिळत आहेत. तर आज सकाळपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जी की DBT खात्यामध्ये. तर आता तुमच्या जिल्ह्यात जमा होणार का हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मिळणार की नाही. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग आणि श्रावण बाळांचे पैसे आज सोमवारी DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर सुरू झालेले आहे. तर रविवारी जे काही बरेच जिल्ह्यांमध्ये पेंडिंग होते, बरेच जणांच्या खात्यामध्ये पैसे तर आलेले नाही. तर आता 1500 रुपये व 2000 रुपये की 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले, लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यात पैसे आले की नाही. 2500 रुपये जे आहे ते आता तुम्हाला कोणाला इथं मिळणार आहे ते आपण इथं पाहणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दिव्यांग, श्रावण बाळ, विधवा असेल, अपंग असेल तर अशांना हे या योजनेचा लाभ मिळत आहे. तर यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं मिळत आहे. तर आता यामध्ये बरेच जणांचे प्रश्न असतील, तर 2500 रुपये का मिळते, तर मागील जे काही थकबाकी जर असेल तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे काही 1000 रुपये इथं वाढ करण्यात आली होती. पहिले जे काही 1500 रुपये इथं मिळत होते, तर आता हे सर्व कॅल्क्युलेशन करून 2500 रुपये होतात. तर आता यामध्ये जे की KYC जर तुमची केलेली नसेल तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या, तरच तुम्हाला पैसे इथं आज DBTच्या माध्यमातून 2500 रुपये खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर बरेच जणांना SMS देखील आलेला आहे, लाईव्ह खात्यामध्ये पैसे येत आहे. काही लोकांना जे काही आज किंवा उद्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, यामध्ये पैसे जर आले नाहीत तर त्याची कारणे काय असू शकते. सर्वप्रथम बँक पासबुक आधार लिंक नाही, काय नाही, बँक पासबुकला आधार लिंक नाही आहे. त्यानंतर दुसरं इथे KYC कंप्लीट नाही आहे, खाते इनॅक्टिव्ह आहे, DBT रिजेक्ट आहे. तर यामध्ये तुमचे जे काही पॉईंट आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचं काय यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर आता जानेवारीच्या आठवड्यामध्ये जे काही आता पहिला टप्पा इथं सर्वांच्या खात्यामध्ये इथं पैसे इथं जमवण्यास सुरुवात. तर काहींच्या खात्यामध्ये 2000 रुपये इथं येत आहे. तर आज सोमवारी जे काही पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे वाटप इथं सुरू झालेले आहे सर्व जिल्ह्यांमध्ये. तर आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात कोणते जिल्हे अधिक पेंडिंग आहे, तर आज सकाळपासून जे काही 2500 रुपये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की सकाळपासूनच जमावण्यास सुरुवात झालेली आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. पैसे जे काही वाटप इथं सुरू झालेले हे यामध्ये जिल्हे आहे. यामध्ये आहे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. तर या जिल्ह्यांमध्ये जो काही पैसे इथं राहिलेले आहेत, तर काही जणांच्या खात्यामध्ये इथं 1000 रुपये जमा होत आहे, काही जणांच्या खात्यामध्ये 1500 रुपये, काही जणांच्या खात्यामध्ये इथं 2500 रुपये, तर काही जणांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची जे काही रक्कम आहे ती इथं आता जमा होत आहे. तर तुमच्या खात्यामध्ये 1000 जमा होत आहे की 1500 की 2500, त्यानंतर इथं 3000 रुपये. तर लगेच तुम्ही तपासा. त्यानंतर आज दुपारपासून जे काही बरेच जिल्ह्यांमध्ये इथं जमा होतील. तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी झाल्याच्यानंतर यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात, श्रावण बाळ यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात, दिव्यांग यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आज रात्री जे काही जमा होणार आहेत, तर बरेचसे जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे. तर या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये जे की आज रात्रीपर्यंत पैसे इथं जमा होतील. तर त्यामध्ये अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आहे. वाशिम जिल्हा झाल्याच्यानंतर अमरावती, वाशिम झाल्याच्यानंतर इथे आपलं बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं काय होत आहे, जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा का खात्यात पैसे इथं आले की नाही. तर आता यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये DBT रिलीज झालेली आहे, म्हणजे DBT जेच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर रात्री 8 ते 12पर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे इथं जमा होऊ शकते. त्यानंतर कोणकोणत्या योजनेचे पैसे इथं जमा होणार आहे, संजय गांधी, दिव्यांग, श्रावण बाळ, विधवा, त्यानंतर अपंग जर असेल तर अशांच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यामध्ये इथं 1500 रुपये इथं जमा होईल, कोणाच्या खात्यात 2000, कोणाच्या खात्यात 2500, कोणाच्या खात्यामध्ये 2 हप्ते ज्यांना पैसे इथं मिळालेले नाहीत तर अशांच्या खात्यामध्ये 3000.
आता बरेच जणांचे प्रश्न असतील की पैसे नक्की येत आहेत का? समाज कल्याण विभागाकडून पेंडिंग फाईल रिलीज केल्या गेलेल्या आहेत. तर रविवारची सुट्टी असल्यामुळे जे की आज सोमवारी सकाळपासूनच खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आज दुपारी किंवा रात्री 8 ते 12पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होईल. सकाळपासून पैसे वाटप इथं सुरू झालेले आहेत. तर काही जणांच्या खात्यामध्ये पैसे इथे 2 हप्ते एकत्रच इथं जमा होत आहे. तर काही जणांच्या खात्यामध्ये इथं फक्त 1500 रुपये जमा होत आहे. तर ज्यांची जुनी KYC असेल, KYC पूर्ण असेल, आधार लिंक ओके असेल, मागील हप्ता इथं मिळालेला असेल, तर अशांच्या खात्यामध्ये संजय गांधी दिव्यांग आणि निराधार योजनेचे पैसे, सर्व योजनेचे पैसे वाटप इथं सुरू झालेले आहेत. तर लगेच तुम्ही तुमचं खातं